हाय एव्हरीवन. तर आज मी तुमच्यासोबत माझं किचन टूर शेअर करणार आहे. तर माझं 3 रूमचं घर आहे. तर हे सगळ्यात शेवटी आहे माझं किचन. तर चला आपण एंट्री करूया. सगळ्यात आधी हे पाणीचे जार आम्ही भरून ठेवतो. तर इथं आहे आणि ह्या साईडला फ्रीज आहे. फ्रीजच्या वरती स्टँड ठेवलेले आहे. त्याच्या बाजूला ग्लास आहे टोपलीमध्ये, कारण मग खाली नाही ठेवता येत ना, धूळ राहते. मग या स्टँडमध्ये आमच्या औषधी गोळ्या असतात. आणि हे असं आहे बा. आणि बाजूलाच हा ड्रम आहे, त्याच्यामध्ये पण कधी कधी लागणाऱ्या वस्तू आहे. या टबमध्ये पेपर ठेवले आहेत मी, आणि हे नॅपकिन आहे किचनचे, आणि खाली कांदे, आणि याच्या मागे पिशवीमध्ये मी कॅरी बॅग ठेवलेला आहे. आपण जे भाजी किराणा आणतो ना, त्या पिशव्या याच्यामध्ये ठेवलेल्या आहे. आणि इथे आहे ही रॅक. खिडकीमध्ये पण एक स्टँड आहे, त्याच्यामध्ये मी साबण आणि फिनाईल वगैरे असं ठेवते, टूथपेस्ट वगैरे. आणि इथेच आम्ही मोबाईल पण चार्ज करतो. आणि इथेच मी पिशवी टांगलेली आहे, त्याच्यामध्ये पण हँडवॉशचे पाऊच, घासण्या एक्स्ट्रा लागतात ते आहे नवीन. आणि याच्यावर मी मिक्सर ठेवलेले आहे. तर परात आणि पोळपाट पण मी याच्यातच ठेवते, या स्टँडमध्ये. आणि मी आता हे आईस्क्रीमचं साचा पण मागवला होता. हे पहा, सगळं मग याच्यातच ठेवते मी. आणि हा ट्रे आहे खाली पहा. आता मी ट्रे ठेवलेला आहे डब्यांच्या खाली, कारण लाल मुंग्या येतात ना, मग त्याच्या ट्रेमध्ये पाणी भरून ठेवते मी. त्याच्यावर स्टँडवर डब्बे ठेवलेले आहेत, कारण मग मुंग्या खूप होतात पिठामध्ये. तर ही आहे माझी छोटीशी रॅक. आणि मी एवढेच भांडे वापरायला काढलेले आहे. तुम्ही वर पाहू शकता, माझे सगळे भांडे वरती मी ठेवलेले आहे. कारण आहे ना, आपले जेवढा पण पसारा असतो ना, तेवढे भांडे आपले वापरले जात नाही. आणि जेवढे जास्त भांडे राहतात तेवढे मग निघतच राहतात दिवसभर. त्याच्यामुळे मग मी वापरण्यापुरताच मी कमी भांडे ठेवलेले आहे. आणि तर ही पहा, ही आहे माझं सिम्पल किचन काउंटर टॉप. नॉन मॉड्युलर आहे. खाली कांदे बटाट्यांचं ठेवलं आहे. आणि हे डब्बे आहेत. हे पहा, इथे मी मिक्सरचे जार ठेवले आहेत. आणि खिडकीला नेट पण बसवले आहेत, मच्छर येत नाही तिकडून. आणि गॅसच्याच बाजूला मी तेलाचे बरण्या पण ठेवल्या आहेत, कारण खाली ना त्रिशा सांडून टाकते. आणि ही रॅक आहे छोटीशी, त्याच्यामध्ये मी चमचे, मिठाचे बरणी ठेवते, छोटी मसाले छोटे ठेवते. आणि खाली कपबशा. आणि अर्धे भांडे माझे धुवायला आहेत. तर मी जसं आहे ना तसंच तुमच्याबरोबर शेअर करत आहे. मी फक्त क्लीन करून घेतलं आहे, बाकी जसा रोज राहतं ना तसंच मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. तर हे बघा असं. आणि ह्या साईडला आहे खाली रोज वापरायचे भांडे ठेवते मी सगळ्यात खाली. आणि खाली आप्याचा डोशाचा तवा आहे. आणि ही रॅक दिसते ना तुम्हाला, ही मी ऑनलाईन घेतली होती. रॅकवरती मसाल्याचा डब्बा आहे स्टीलचा. आणि त्याच्यावर मी छोटासा पिठाचा डबा ठेवते पोळ्यांना लावायसाठी. आणि चहा, साखर आणि पिठी साखर पण मी करून ठेवते. आणि बाजूलाच त्रिशाचा खाऊ. आणि ह्या टोपलीमध्ये मसाले आहे. आणि इथे वरती पहा, वरच्या खात्यामध्ये देवाचं मी मंदिर ठेवते, कारण आहे ना जागाच नाही आहे. खाली जर ठेवलं ना, मग त्रिशा घडी ते देव खाली पाडत राहते. तर आता पहा, संध्याकाळची मी देवपूजा केली आहे. तर हे आहेत आमचे देव. आणि हे पहा, वरती असे मी डब्बे ठेवलेले आहेत. माझ्याकडे ना असेच डब्बे आहेत प्लास्टिकचे, कारण प्लास्टिकच्या डब्यांमध्ये ना सगळं दिसतं आणि खराब होत नाही. स्टीलचे डब्बे माझ्याकडे खूप कमी आहेत. स्टीलचे डब्बे वरती ठेवलेले आहेत, पण आहे ना मला नाही आवडत, कारण सामान त्याच्यात खूप खराब होतो. आणि हे पहा, असं ऑलरेडी ही रॅक बनवलेली आहे, याच्यात असं सामान ठेवलेलं आहे. तर पुन्हा तुम्हाला एकदा मी दाखवून देते. माझ्या किचनला खाली कार्पेट आहे, तुम्ही पाहू शकता. आमच्या खाली ना फरची नाही आहे, आमच्या पूर्ण घराला कार्पेट बसवलेलं आहे. आणि हे पहा, किचनच्या मागेच
धुणं भांडे करण्यासाठी जागा आहे. इथं कूलर ठेवलेला आहे आणि इथं भांडे धुवायसाठी जागा आहे. इथून मस्त थंडी हवा येते दिवसभर. आणि अंशूने ना त्याचा छोटासा इथं सेटअप बनवलेला आहे. तो इथे काही ना काही बनवत राहतो. तर हे पहा, एकदा परत एक राऊंड दाखवते तुम्हाला. माझं किचन असं दिसतं आणि या घराचा कलर ना रेड आहे, थोडासा असा पिंक कलरचा, त्याच्यामुळे मग एवढं फ्रेश नाही दिसत. तर हे आहे माझं किचन. कसं वाटलं माझं किचन टूर सांगा. आणि खाली आहे ना कार्पेट बसवलेलं आहे आमच्या किचनमध्ये. तर हे पहा, हे ना याच्यामुळे ना खूप गरम असतं घर. तर एक किचन टिप्स देते मी तुम्हाला. तर इथे ना मी किचनमध्ये एक डायरी ठेवते आणि जो पण आपला किराण्याचा सामान संपतो ना, तो लगेच लिहून घ्यायचा. म्हणजे काय, किराणा सामान आणायच्या वेळेस आपल्याला आठवावं नाही लागत काय सामान आणायचं.